Hello kids, today let's learn this 26th chapter, Amte Chukle. This chapter is basically an incident from life of Sane Guruji. Now let me first tell you who Sane Guruji was. Sane Guruji's name was Panduranga Sadashiv Sane. He was a freedom fighter and also he was a very famous Marathi author, social activist and a teacher. In Marathi, a teacher is called Guru and he is addressed as Guruji. So Sane Guruji. Sane Guruji was an ardent follower of Gandhiji. You must have heard of a very famous movie, Shamchi Ai. Many of you might have seen it as well. It is based on the book written by Sane Guruji. Now let's read the chapter and understand the meaning line by line. The heading of the chapter is Amte Chukle. मतलब हमारी गलती हुई. आमचे इज हमारी, चुकले इज गलती हुई. एकदा साने गुरुजी रेल्वेने प्रवास करत होते. एक दिन साने गुरुजी ट्रेन से रेलवे से जर्नी कर रहे थे. ही वॉज ट्रॅव्हलिंग इन अ ट्रेन. त्यांच्या शेजारचे प्रवासी, शेजारचे मतलब नेबरिंग, प्रवासी इज पॅसेंजर्स, को पॅसेंजर्स, शेंगा संत्री खात होते. शेंगा इज पीनट, संत्री इज ऑरेंजेस. So the neighboring passengers were eating peanuts and oranges. टरफले साली खाली टाकत होते. Turfle is the outer shell of peanuts, and sali are the peelings of oranges. So they were throwing the shells and peels down on the ground in the bogie itself. त्यांचे खाऊन झाल्यावर गुरुजी उठले. After they were finished eating, these two, Sanya Guruji got up. टरफले साली गोळा केल्या. He picked up all the shells and peels which were thrown down. कागदात बांधून ठेवल्या. So he wrapped them in the paper. कागद is paper. बांधणे is to wrap or tie. So he wrapped it and kept. गोळा करणे is to collect. गुरुजी आपल्या जागेवर बसले. गुरुजी साने गुरुजी आपल्या मतलब खुद की जागेवर मतलब जगह पे बसले, बैठ गए. गुरुजी अपनी जगह पर बैठ गए. शेंगा खाणाऱ्या प्रवाशांना खंत वाटली नाही. शेंगा खाणाऱ्या, सेंग सेंग खाने वाले प्रवाशांना मतलब पैसेंजर्स को खंत वाटली नहीं. खंत इज रिमोर्स और रिग्रेट, गिल्ट. दे डिडंट फील गिल्टी, दे डिडंट फील एनी रिग्रेट दैट उन लोगों ने ये नीचे फेंका एंड साने गुरुजी पिक्ड इट अप. नंतर नंतर मतलब बाद में पुढच्या स्टेशनवर, पुढच्या मतलब आगे के स्टेशनवर, स्टेशन पे एक प्रवासी त्या डब्यात चढला. एक प्रवासी, प्रवासी इज अगेन पैसेंजर. त्या मतलब दैट डब्बा इज बोगी. वन पैसेंजर गॉट इनटू द सेम बोगी. चढला इज क्लाइम्ड इनटू. साने गुरुजींना पाहताच त्याने वाकून नमस्कार केला. साने गुरुजी को देखते ही उसने झुक के प्रणाम किया. तेव्हा शेजारची प्रवासी मंडळी चमकली. तो अपॉन सीइंग कि वो जो पैसेंजर चढ़ा था उसने साने गुरुजी को झुक के प्रणाम किया. They were surprised. The ones who were eating and throwing the peels, they were surprised. शेजारची प्रवासी मंडळी, शेजारची नेबरिंग, प्रवासी मंडळी मतलब passengers. मंडळी is generally people referring to more than one person around. चमकली, चमकणे is here it refers to getting surprised. त्यांनी चौकशी केली. चौकशी इज एन्क्वायरी. सो उन्होंने पूछा होगा कि क्यों भाई उनको झुक के प्रणाम क्यों किया? हू इज ही? चौकशी करताच ते साने गुरुजी आहेत हे त्यांना कळले. एन्क्वायरी करते ही वो साने गुरुजी है ये उन्हें पता चला. कळले मतलब पता चला. दे गॉट टू नो. ते सर्व खजील झाले. खजील इज दे फेल्ट अशेम्ड ऑफ देमसेल्व्स. व म्हणाले, म्हणाले मतलब दे फेल्ट अशेम्ड ऑफ देमसेल्व्स एंड दे सेड, गुरुजी आमचे चुकले, क्षमा करा. गुरुजी हमारी गलती हुई, क्षमा कीजिए. सो दे ऑफर्ड एन अपॉलॉजी. गुरुजी नम्रपणे म्हणाले,
गुरुजी नम्रपणे म्हणाले, नम्रपणे पोलाइटली, "मी कोण तुम्हाला क्षमा करणार? मैं कौन तुम्हें क्षमा करने वाला?" गाडीमध्ये आपण सर्वजण बसतो. सर्वजण मतलब ऑल ऑफ अस. गाड़ी में, रेल्वे में आपण मतलब हम सब बैठते हैं. प्रवास करतो. वी ट्रॅव्हल जर्नी करते हैं. गाडी स्वच्छ ठेवणं ही सर्वांचीच जबाबदारी आहे. गाड़ी को साफ रखना, स्वच्छ साफ ही सर्वांचीच मतलब सबकी जबाबदारी आहे. रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी इज रिस्पॉन्सिबिलिटी. गाड़ी साफ रखना इज एव्हरीवन्स रिस्पॉन्सिबिलिटी. गाडी घाण होऊ नये. घाण इज डर्टी, गंदा. गाडी गंदी ना हो म्हणून मी ती स्वच्छ केली. इसीलिए मैंने उसे साफ किया. So as he was a follower of Gandhiji, instead of scolding these two people, he himself cleaned the litter and kept quiet. अशी ही गुरुजींची वृत्ती. वृत्ती मतलब स्वभाव और नेचर. तो ऐसा था गुरुजी का नेचर. आपल्या जीवनात खुद के जीवन में कोणतेही काम, कोणतेही मतलब एनी वर्क त्यांनी कधीच हलके मानले नाही. अपनी लाइफ में, अपने जीवन में उन्होंने किसी काम को कम नहीं समझा. He never considered any work inferior. Otherwise, there was no need for him to pick up the garbage which someone else had thrown. He could have kept it like that only, but he wanted the place to be clean, so he did it by himself. So it's a very nice story with a very good moral. Let's see the meanings. Amte is are. चुकले. चुकले means गलती हुई. चूक is mistake. एकदा means once upon a time. गुरुजी टीचर. रेल्वेने बाय ट्रेन. शेजार से नेबरिंग. प्रवासी. पैसेंजर्स. शेंगा. पीनट्स एंड शेल्स. संतरी. ऑरेंजेस. टर्फल. शेल और आउटर कवरिंग. साली. पील्स. खाली मतलब डाउन. टाकत होते. Here the verb is टाकणे. It means to throw. टाकत होते means were throwing. खाऊन झाल्यावर. झाले is to finish something. होणे. So खाऊन झाल्यावर means after finished eating. खाणे is eating. उठले. Here the verb is उठणे. It means to get up. So उठले. So ले हमेशा जब आता है तो it's a past tense verb. So got up. कागद पेपर बांधून बांधून ठेवणे. Here it means to wrap and keep. आपली जागा own place. खंत regret. चमकली. Here it means surprised. मंडळी people. चौकशी enquiry. सर्व all. खजील embarrassed. आमचे चुकले we made a mistake. क्षमा करा forgive like they ask for forgiveness. नम्रपणे modestly or politely. स्वच्छ clean. जबाबदारी responsibility. घाण dirt, it should be dirt. घाण is dirt, not dirty. म्हणून because. वृत्ती behavior. आपल्या are. कोणतेही any. हलके मानणे to consider something inferior, to consider something is not good or not worthy. पुढच्या next. डब्यात. Here डबा means railway bogie. पाहताच. The verb is पाहणे. It means to see. And पाहताच means upon seeing. वाकणे to bend. So एका वाक्यात उत्तरे लिहा. Answer in one sentences. प्रवासी काय खात होते? What the passengers were eating. प्रवासी संत्री शेंगा खात होते. The passengers were eating oranges and peanuts. प्रवाशांचे खाणे झाल्यावर गुरुजींनी काय केले? What did Guruji do after the passengers finished eating? प्रवाशांचे खाणे झाल्यावर गुरुजींनी टरफले व साली गोळा केल्या आणि बांधून ठेवल्या. Guruji collected all the shells and peels after the passengers had finished eating and wrapped them up. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवण्याबाबत आपली कोणती जबाबदारी आहे?
What is our responsibility at a public place in order to keep it clean? सार्वजनिक ठिकाणी कचरा इथे तिथे न टाकता फक्त कचरापेटीतच टाकणे ही आपली जबाबदारी आहे. At any public place, we should throw garbage only in the garbage bin. Then it should be than. I've written it's a spelling mistake. That it should be than in the garbage bin than littering the place. साने गुरुजी कशाने प्रवास करत होते? How was Sane Guruji traveling? Like which mode of transport he used? साने गुरुजी रेल्वेने प्रवास करीत होते. साने गुरुजी was traveling in a railway. गुरुजींनी खाली बसून काय गोळा केले? What did साने गुरुजी collect? गुरुजींनी खाली बसून संत्र्याच्या साली व शेंगांची टरफले गोळा केली. साने गुरुजी collected orange peels and peanut shells. साने गुरुजींना पाहताच प्रवाशांनी काय केले? Upon seeing Sane Guruji, what did the passenger do? साने गुरुजींना पाहताच प्रवाशाने नमस्कार केला. The passenger folded his hands and greeted Sane Guruji upon seeing him. सर्व प्रवासी गुरुजींना काय म्हणाले? What did all passengers say to Guruji? सर्व प्रवासी गुरुजींना म्हणाले, गुरुजी आमचे चुकले, आम्हाला क्षमा करा. All the passengers said, Guruji, we did a mistake, forgive us. तर काय झाले असते? Now, what would have happened? First is साने गुरुजी डब्यात नसते. What would have happened if Sane Guruji was not there on the train? First thing is डब्यातील कचरा कोणीही उचलला नसता. No one would have picked up the garbage. लोकांना सार्वजनिक ठिकाण स्वच्छ ठेवण्याचे महत्त्व कळले नसते. People wouldn't have understood the importance of keeping public places clean. The second question in what would have happened if टरफले टाकणाऱ्या प्रवाशांनी साने गुरुजींना ओळखले नसते. What would have happened if the passengers littering train did not recognize साने गुरुजी? त्यांना आपल्या वागण्याची खंत वाटली नसती. They wouldn't have felt regret for their action. सार्वजनिक ठिकाणी कचरा पाहिल्यास तुम्ही लोकांना काय सांगाल? What will you do if you see people littering public places? सार्वजनिक ठिकाणी कचरा पाहिल्यास आम्ही लोकांना सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याचे महत्त्व सांगू आणि कचरा कचरापेटीत टाकण्याची विनंती करू. We will tell people the importance of keeping public places clean. We will request them to use the garbage bins. आपला वर्ग, शाळेचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्ही काय काय कराल? How will you keep your class and school premises clean? आम्ही वर्ग व शाळेचा परिसर झाडू. We will sweep the class and school premises. वर्ग पुसू. We will mop our class. बाके पुसू. We will dust our benches. फळा स्वच्छ ठेवू. We will keep the blackboard clean. वर्गात किंवा शाळेत फक्त कचरा पेटीतच कचरा टाकू. We will use dustbins to throw the garbage. And with this, we complete this chapter. I hope you like it. Thank you.